सुया घे बोल घे मणी घे भार घे कर्मदे घे पणी घे पोत. काय झालं रे बाप? मंडळी काय बसली? हा. कार्यक्रम काय चाललेला? हा. मध्ये आपला सूर्या घे बोल घे म्हणे. तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलं काय? बापरे. काही जास्त नाही काय आलंय? बरं. तुझ्या घरी काही चोरी करत नाही, काही टाकत टाकत नाही. हा. कोणा बाकरीचा कुठला देखील आणताय? बाकीचा कुठे का हा. पाहिले इकडचे तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परेशान करतात. इकडचं तिकडचं म्हणताय का मला? बघ अरे भाऊ, तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे, भारूड म्हणते मला. भारूड? हा. आणि हे काय भानगड? भानगड? अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे भारूड. देण्याकडे दाखल भाकरी घेतलं काही नाही. काय नाही. हा. अरे नाही द्यायचं ते देऊ नको, पण मी काय म्हणतो ते ऐकून तर घेशील की नाही? हा. कारण तू जर ऐकून घेतलं ना हा. तर गुरगुंडा होईल. असं आलं भाऊ तुला? मला कसं काय अरे बरं तुलाच नाही, इथं जमलेल्या सगळ्यांना गुरगुंडा होईल. बुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं? मुलं बाळ अरे भाऊ, बुरगुंडा म्हणजे लेकरं बाळ नाही. अरे बाबा, बुरगुंडा म्हणजे आमचं भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तुला ज्ञान होईल की 4 युगाने 10 अवतार आमच्या तरध्यामध्ये असतात. तुझ्या आहे तुझं काशी, परंतु तू जागा चुकलास आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे. भाऊ मला सांग, एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं, त्याचा दुसरा आवृत्ती काढताय, भारूड जर फाटायला लागलं त्याचा झेरॉक्स करून ठेवताय. परंतु मला सांग भाऊ, ज्या ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी या नरध्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली, या नरध्याचं झेरॉक्स मशीन झालं का रे भाऊ तयार? नाही नाही. म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल. अरे तुला होईल वैया, मला बी होईल, तुला बी होईल वैया, मला बी होईल. आता तुला बी होईल वैया, मला बी होईल, तुला बी होईल वैया, मला बी होईल. आता बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल. अनादी नवल झाले स्वानंद कुरकुरा सवे घेऊन यारे, प्रेमाचा कुंकू बाळीला. काय झालं रे भाऊ? ए बाई काय झालं? का कुंकुली करायला काय? मग आता कुंकू नाही ऐकणार तर काय वाटतंय तुला? आमच्या माता बहिण्याचं कुंकू लावत नाही. आमच्या या आया बहिणी आता कुंकू नाही लावत. अजिबात नाही. काय लावते मग? जसा साडीकरण तसा टिकलीकरण. मग मॅचिंग म्हण ना. हा, matching. मॅचिंग जसं साडीचं रंग घेतलं तसं टिकली रंग मॅचिंग म्हणते ना बा. हा. पण खरं सांग भाऊ, या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी बी करता येईल, परंतु संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असा वाचा नाही वाटत. नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही आहे माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरतं आमचं मावली. अरे भाऊ, सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही आहे माझं कुंकू लाव, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण. कुठं लावलं जाते कुंकू? कुंकू हे कपाळावर लावलं जातं. अरे भाऊ, कपाळावरच लावलं जाते, परंतु आग्नेय आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध्ये पेट्युलरी ग्लँड आहे, ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतंय. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडांचं काम ते कुंकू करतंय. म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकू लाव, कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी इंचू चावला ना रे भाऊ, तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचं झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाय, जर विंचवाचं झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे, तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल. बघ आई बघ, बघ तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं. पण पूर्वीच्या काळी आमच्या पुरुषांना बी शेंडी होता ना रे भाऊ. आता हाय शेंडी काय सापडत नाही. आता नाही शेंडी. शेंडी म्हणजे काय? शेंडी म्हणजे लाभके. हे भाऊ, शेंडी म्हणजे लांबकेच नाही. अरे बाबा, शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा आहे ना.
आता ते अँटेनाच राहिलं नाही तर कसं रिमिक्स घुसणार नाही बाबा. आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या 100 रुपये अँटेनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय. कोणतं? ओनली मुंबई दूरदर्शन. म्हणजे पुरुषाला एकच काम असते की नाही, महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये येऊन बायकोच्या हातामध्ये केले. पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय. आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना मला सांग आई, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते? किती? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर. हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबाडा आहे ना ताई, हा डिश अँटिना आहे. आता मला सांग, या डिश अँटिनाच्या कार्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदुरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही काय ना? होईल बाया तुला. शुद्ध हवा नाही मिळाली, शुद्ध पाणी नाही मिळालं, श्वास घ्यायला एक सुद्धा हवेचा कण नाही मिळाला. मला सांग, वारशामध्ये तुझ्याला काय देणार? म्हणून सांगतो मी, तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लाव. हा इथं असं करून सांगितलं ना, एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हा शकून कुरकुला पाहो तुला दुंदा होईल वैय्या.